हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना कालचा आहे आणि सकाळपासून ते डायरेक्टली संध्याकाळपर्यंतचा म्हणजे रात्रीपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे, म्हणजे दिवसभराचा हा व्हिडिओ असणार आहे. तर सकाळच्या वाजलेले आहेत 6:45 आणि इथे वैभवचं ब्रश वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त आंघोळीची तयारी आहे. तर पाणी त्याचं गरम होत होतं, आंघोळीचं पाणी, तोपर्यंत तो बसला होता. आणि ते ना मग मी ते बाहेर तो जे झोपला होता ते अंथरुणं पांघरुणं फोल्ड करून आणले आणि ह्या बॉक्समध्ये ठेवून दिले. आणि सकाळीच तसं तर बेडरूमची क्लिनिंग केली होती, तर आता झाडू वगैरे मारून घेते. आणि याचा काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही मी झाडू वगैरे मारताना, लादी वगैरे पुसताना. आता डायरेक्टली याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो पाहूया. 8 वाजल्याच्या इथला. तर इथे बघा 8 वाजलेले आहेत आणि घर पूर्ण चकाचक झालेलं आहे. सगळी कामं जी आहेत ती माझी झालेली आहेत. फक्त मला आता अंघोळ करायचं आहे आणि कपडे वगैरे धुवायचे आहेत, एवढंच काम राहिलं आहे. तर ते मी करून घेईन. आणि इथे वैभवदादाला नाश्ता वगैरे दिला आणि डब्बा वगैरे भरून दिला त्याचा. तर आता मी अंघोळीला जाते. अनुताईशी चालू आहे झोप आता सध्या. आणि तिला काय म्हणजे अजून तर तिचं काही कॉलेज वगैरे चालू झालेलं नाही, त्यामुळं तिला काय उठवत पण नाही मी एवढ्या लवकर, कारण की थोडंसं वातावरण पण थंड आहे ना, त्यामुळं झोपू दे. आता जेव्हा कॉलेज तिचं चालू होईल ना, तेव्हा मग तिला पण पळापळ करावी लागेल, त्यामुळं ना उठवत नाही तिला लवकर. तर आता मी करून घेते आंघोळ आणि आता भेटूया आंघोळीच्या नंतर. तर फ्रेंड्स, आता अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ना मी डायरेक्टली कपडे धुवायला बसलेली आहे, कारण की एकदाशी कंटाळा करून बसलं ना, मग कपडे धुवायचं काम जे आहे ते थोडंसं उशिरा होतं आणि मग उशिरा झालं की मग कपडे वेळेवरती सुकत नाहीत ना, त्यामुळं कपडे धुवायचं काम एखाद्या वेळेस ना भांडे राहिले तरीसुद्धा जमतात, पण ना कपडे वेळेवरती धुतलं पाहिजे. नाही तर ना पावसाळ्यामध्ये तर कपडे धुवायचं म्हणजे कपडे सुकवायचं हे मेन काम अवघड असतं. आता ज्यांच्या घरी वॉशिंग मशीन वगैरे आहे त्यांना काही वाटत नसेल, पण आता सध्या तर आमचं अजून हातानेच हे काम चालू आहे, त्यामुळं वेळेवरतीच हे काम झालं पाहिजे. नाहीतर ना मग पहाटे जेव्हा साहेब कामाला जातात तेव्हा कुठंतरी काहीतरी ओलं असतं, किंवा वैभवदादाची पॅन्ट पण अशी शाळेची जाडच्या जाड एकदम पॅन्ट आहे त्याची पण, तर ती पण लवकर सुकत नाही. आणि कंटिन्यू आमच्या इथे पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. तर फक्त ना फॅनच्या खाली रात्रभर ते स्टँडवरती ठेवलं ना तर कपडे व्यवस्थित सुकतात, नाहीतर ना सुकत नाहीत. आणि त्याहून म्हणजे वेळेवरती कपडे धुतले ना तर ते म्हणजे सुकायला लवकर हे होतं, नाहीतर ना सुकतच नाहीत कपडे लवकर. मेन पावसाळ्यामध्ये ना हेच मेन प्रॉब्लेम असतो कपड्याचाच. आणि बाकी दुसरं काही वाटत नाही, पण कपड्याचाच मेन प्रॉब्लेम असतो. आणि जर लाईट वगैरे गेली तर मग किचकिच वाटतं घरामध्ये, एवढं हे असतं. बाकी असा मोठा पाऊस जर चालू असेल ना कंटिन्यू तर काय वाटत नाही, पण बारीक पाऊस चालू असला आणि लाईट जर गेली तर खूप हे होतं. तर आता इथे माझं व्हॉइस ओव्हर करणं चालू आहे आणि बाहेर काहीतरी म्हणजे ते विकायला आलं आहे काहीतरी चटया वगैरे, तर ते आवाज येतोय, तर इग्नोर करा थोडंसं. तर आता इथे ना हे अंघोळ केल्यावरती केस धुतले होते ना मी, केस टॉवेल ते तसंच ठेवलं होतं आणि पटकन मी कपडे वगैरे धुवून घेतले. पण तोपर्यंत माझं डोकं दुखायला चालू झालं, कारण की जास्ती वेळ जर असं बांधून ठेवलं ना डोकं कपडा तर ते डोकं दुखायला चालू होतं. मग मी पटकन केस वगैरे फडकून घेतले आणि क्लिप लावला ना, म्हणजे कसं केस पूर्ण स्वच्छ सुकले ना त्यानंतर मग ते बांधली तर काय वाटत नाही. नाहीतर असंच तर ते बांधून ठेवलं ना मग ते डोक्यामध्ये पाणी वगैरे मुरतं ना आणि त्याच्यामुळं मग डोकं दुखायला चालू होतं. तर आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काम माझं झालेलं आहे कपडे धुवायचं. आता कपडे सुकायला टाकते आणि ना रश्या थोड्याशा वाकड्या तिकड्या मी बांधून ठेवल्यात. जेव्हा साहेब बांधतील तेव्हा व्यवस्थित होईल ते, तोपर्यंत मी ते वाकडे तिकडे सगळं बांधून ठेवलेलं आहे कसं बसं. आणि इथे बघा ना आमच्या इथला जो रोड आहे ना तो एकदम असं शेवाळ्यासारखं झालं आहे बघा, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पाणी वाहत आहे ना कंटिन्यू, त्याच्यामुळं ना ते असं शेवाळ झाल्यासारखं झालेलं आहे. आणि आत्ताच एक लेडीज ना पडली घसरून, पाय घसरून पडली आत्ताच.
तर तिला ना एका माणसाने उचलून नेलं आणि म्हणजे असं हाताला धरून नेलं आणि त्याच्या ठिकाणी सोडून दिलं. म्हणजे असं म्हणजे पावसाळ्यामध्ये ना भरपूर प्रॉब्लेम होतात खरं तर. आपल्याला वाटतं म्हणजे घरात बसणाऱ्या माणसाला वाटतं की पावसाळा खूप चांगला आहे, पण ना बाहेर कामाला वगैरे जाणाऱ्या माणसांना थोडंसं ह्या शेवाळ्यापासून वगैरे धोकाच असतो. एखादा जोरात आणि शेवाळलेल्या ह्याच्यावरून पडलं ना तर मग ते एकदम जोरात मार लागतो, एकदम असं सुद्धा मार लागत नाही. कोणाकोणाचं काय वगैरे फ्रॅक्चर पण होण्याची शक्यता असते किंवा काय. तर त्याच्यामुळं ना थोडंसं पावसाळ्यामध्ये जर तुमच्या इकडं पण जर असं शेवाळ्यासारखं झालं असेल ना तर थोडंसं सावधपणे राहत जा, कारण ते छोटीशी गोष्ट वाटते आपल्याला पण ती ना खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं म्हणजे खूप इजा होऊ शकते आपल्याला. तर आता इथे बघा इकडे वाकड्या तिकडे रश्या बांधलेल्या आहेत मी कशा तरी, आणि कसं बसं टाकले कपडे सुकायला. पण आता ना कपडे म्हणजे सुकेपर्यंत पाणी गळेपर्यंत तर कमीत कमी पाऊस नाही आला पाहिजे. नाहीतर पाऊस जर आला तर मग ते सुकायला घातलेले कपडे पण म्हणजे समोरच्या रशीचे जे आहेत ना ते कपडे फक्त हलके हलके भिजतात, बाकी हे पाटचं नाही भिजत, पण समोरच्या रशीचे भिजू शकतात. तर समोरच्या रशीला ना मी म्हणजे हलके फुलके शर्ट वगैरे टाकलेले आहेत, कारण कधी कधी हवा वगैरे येते आणि अजून मी ना चिमटे वगैरे आणलेले नाहीत अजून. तर त्यामुळं ना हवा जास्ती जर आली तर मग कपडे उडून पडतात ना खाली वगैरे. त्यामुळं ना मग मी शर्ट वगैरे टाकलेत समोर सगळे आणि त्याला बटणं लावून लावून ठेवलेत, म्हणजे हवा कितीही जरी आली तरी ते उडून खाली पडू नये असं. तर आता इथे माझं मेन महत्त्वाचं काम झालं ना, आता भूक लागलेली होती त्यामुळे चालू झालेला आहे नाश्ता. तर इथे बघा ना, हे ना फ्राय केलेले बटाटे आहेत, फक्त तेलामध्ये म्हणजे राई जिरे वगैरे टाकून त्याला फ्राय केलं आणि चटणी वगैरे टाकली, झालं तर गरम मसाला वगैरे थोडं थोडं टाकून हे केलं. तर खूप टेस्टी वाटतात असे बटाटे. नुसतं मीठ टाकून जरी ना बटाटे केले ना तरी पण टेस्टी लागतात. आणि त्यामुळं ना अन्नूताई आणि वैभवदादा दोघांनी पण भाजी जी आहे ती आवडीने खाल्ली. तर इथे मी अन्नूताईला दिला नाश्ता अगोदर, त्यानंतर इथे पोळी बनवली होती मी रात्री. तर पोळी पण म्हणजे घेते नाश्त्याला. तर अचानक ना पुरणाच्या पोळ्या खायची ही झाली, त्यामुळं ना मग मी बनवले. आणि पुरणाच्या पोळ्या ना आमच्या घरामध्ये कोणीच खात नाही, फक्त मला एकटीलाच खावं लागतं. बाकी अन्नूताई एखादी खाल्ली तर खाईल कधीतरी, पण असं नाही खाणार आवडीने. वैभवदादा पण थोडंसं असं बळजबरीनं खाऊ घातलं तर खाईल, नाही तर नाही खाल्णार. शेंगदाण्याच्या पोळ्या आवडतात ह्या तिघांना पण, पण मला अचानक पुरणाची पोळी खाऊ वाटली म्हणून मी बनवली होती. तर आता नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर ना हे भांडे वगैरे घासून घेते मी नाश्त्याचे. आणि ना सकाळचे पण जे भांडे घासलेले होते सकाळच्या स्वयंपाकासाठी वगैरे काढलेल्या डबा बनवण्यासाठी वगैरे जे काय भांडे होते तर ते मी घासून ठेवले होते. किचन वगैरे सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं. आणि त्यानंतर आता नाश्ता झाल्याच्या नंतर मी पटकन हे भांडे घासून घेते, कारण की पुरणच्या पोळ्या बनवल्या होत्या ना, त्यामुळं थोडंसं जरी कुठं पुरण वगैरे असलं किंवा काय हे झालं ना तर मग ते माशा यायला चालू होतात. आमच्या इकडे भरपूर म्हणजे ते कीटक माशा वगैरे यांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ना मी ठेवून दिलं नाही, ते लगेच घासून घेतलं. फुलांचे सगळे डोके खालीच झाले. तर इथे बघा पावसामुळे बिचारे फुलं जे आहेत ना ते खाली माना घालून बसलेत. तर आता गुलाबाची फुलं आहेत ना त्यामुळे ते जड असतात आणि थोडंसं पाऊस वरतून पडला की ते आपलं खाली म्हणजे त्यांनी डोके जे आहेत त्यांचे खाली केलेले आहेत. तर हे बघा आजचं वातावरण बाहेरचं, आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेलाय, तर अजून पण येण्याची शक्यता आहे भरपूर. तर आता इथे बघा किती वाजलेत 11, आणि आता इथे बघा मी हे स्कार्फ असा अडकावला होता थोड्या वेळासाठी, कारण की ना ते बाहेर बारीक बारीक पाऊस असला आणि हवा असली की डायरेक्टली शिंतोडे जे आहेत ते आतमध्ये येतात ना, त्यामुळं म्हणलं ट्राय करून बघावं. ते स्कार्फ लावला ना तर मग ते शिंतोडे येतात की नाही ते ट्राय करून बघावं म्हणून लावलं होतं मी. तर आता तुम्ही म्हणाल की म्हणजे कपडा कशाला बांधलाय, कारण प्लास्टिक वगैरे लावू शकतो तिथं. पण ना काय होतं माहिती आहे का, प्लास्टिक लावलं ना तर ते जीव गुदमरल्यासारखा होतो, म्हणजे हवा बंद होते ना. मग आता मोकळ्या हवेत राहायची सवय आहे. आम्ही हॉलची बाल्कनीची जी काच आहे ना ते कधीच बंद करत नाही, त्यामुळं ना ते तिथं प्लास्टिक वगैरे लावलं तर मग ते हवा बंद होईल म्हणून मी ना कपडा लावला होता. तर कपडा लावला ना तर म्हणजे हवा येत जात राहते,
कपड्यामधून काय हवा एकदम बंद होत नाही. त्यामुळं ना मग मी कपडा लावून बघितलं ट्राय करून. तर म्हणजे आता ना शिंतोडे वगैरे येत नाहीत ते कपडा लावल्यामुळं. तर फ्रेंड्स, आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता पटकन ना किचन जे आहे ते मोकळं करून घेते, कारण दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. जेवणाला दुपारी ना सकाळची काही भाजी असली तर ती भाजी आणि थोडा दुपारी भात बनवत असते मी, म्हणजे जे भाजी आणि भात खाता येतो दुपारच्या टायमाला. पण आज ना ती बटाट्याची फ्राय केलेली भाजी बनवली होती ना सुक्कीवाली, तर ती भातासोबत काय खाता येणार नव्हती. थोडीशीच शिल्लक राहिली, ती पण संपून गेली. पण आता म्हणलं की भाजी तर नाही आहे, मग आता डाळ आणि भात बनवावं डायरेक्ट. तर आता इथे बघा वाजलेले आहेत दुपारच्या 1 आणि इथे झालेला आहे माझा स्वयंपाक बरोबर जेवणाच्या टायमाला. तर इथे डाळ भात बनवून झालेला आहे. तर आता पटकन घेते जेवायला आणि जेवण एकदाशी झालं की मग आराम करता येतो. पण इथे बघा लाईट गेली आहे दुपारच्या टायमालाच. तर लाईट गेल्यावर दुसरं काही प्रॉब्लेम नाही होत, पण टी व्ही बंद पडते ना तेच. कारण जेवण वगैरे झाले की मग आम्ही आपलं टी व्ही बघत बघत झोपून जातो दोघीजणी पण. पण आता लाईट गेली त्यामुळं आता जेवताना पण टी व्ही बंद आणि त्यानंतर मग थोड्या वेळ का होणार टी व्ही बघत 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 हे केलं ना तर मग झोप लागते. त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. तर लाईटीचं दुसरं काही हे नाही आहे. लाईट गेली तरी काही वाटत नाही, कारण की इन्व्हर्टर आहे ना घरामध्ये, त्यामुळं काही वाटत नाही एवढं. तर या तुम्ही पण जेवायला आता दुपारच्या टायमाला. गरम गरम डाळ भात आणि पापड होते, पण आता कंटाळा आला होता पापड तळायचा. आईने ना म्हणजे गावावरून पापड पाठवलेत, त्यांनी घरामध्ये पापड बनवलेत आणि ते पापड त्यांनी पाठवलेत. तर मी तुम्हाला ना नंतर दाखवेन ते पापड. उडदाचे पापड त्यांनी घरात केलेत. तर थोडीशी सुकी बटाट्याची भाजी झालं. तर सकाळी साहेबांसाठी सुकट बनवलं होतं, त्यातलं सुकट थोडंसं होतं आणि डाळ भात असा होता आमचा दुपारचा लंच. तर या तुम्ही पण लंच करायला. आणि त्यानंतर ना आता डायरेक्टली हा व्हिडिओ आहे संध्याकाळच्या 6:30 वाजलेल्या आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं माझं. स्वयंपाकाला काही खिचडी बनव म्हणले होते साहेबांनी, त्यामुळं खिचडी बनवली होती आणि सगळं लादी पण आत्ताच पुसली. म्हणजे आता ना माशा गोंगतात ना पावसामुळे, त्यामुळे सतत लादी पुसत राहते मी. तर इथे बघा वैभवदाचे मित्र पावसामध्ये म्हणजे पडत्या पावसामध्ये खेळतात आणि इथंच खेळतात गेटच्यामध्ये, बाहेर जात नाहीत ते, त्यामुळं त्याला मी काय जास्त अडवत नाही. आणि ना आता स्वयंपाक वगैरे झाला होता, पण साहेब बोलले की भजी बनव म्हणून अचानकच. त्यामुळं मग मी म्हणलं की व्हिडिओ शूट करावा. नाहीतर माझ्या मनात नव्हतं एवढं व्हिडिओ वगैरे शूट करायचं. मी असंच डायरेक्टली व्हिडिओ शूट केलेला आहे इथे. तर फ्रेंड्स, खिचडी बनवली होती संध्याकाळच्या टायमाला, त्यामुळं आता इथे भजी बनवायचं आहे. आणि बाहेर साहेब तर आले होते मगाशीच आणि ते फ्रेश वगैरे पण झाले. आल्या ते आंघोळ वगैरे करतात आणि फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मग आता चालू झालेला आहे ॲक्शन अण्णाचे पिक्चर. रोज ते ॲक्शन अण्णाचे पिक्चरच बघत असतात आणि त्यांना असं बॉलिवूडचे वगैरे पिक्चर बघायला म्हणजे आवडत नाही त्यांना, तेच आवडतात. ॲक्शन अण्णाचे पिक्चर जास्त आवडतात. तर ते चालू आहे आणि बापलेकं बसलेत, म्हणजे अन्नूताई आणि साहेब दोघंजणं बसलेत पिक्चर बघत. वैभवदादा गेलाय बाहेर खेळायला आणि ना संध्याकाळच्या टायमाला फक्त त्याच्याकडे वेळ असतो वैभवदादाकडे खेळण्यासाठी. त्यामुळं ना मग मी त्याला अडवत नाही खेळायला, कारण थोडंफार खेळणं पण असलं पाहिजे. आणि पुढं जाऊन ना त्याने आता माझी इच्छा आहे, पण त्याला काय व्हायचं आहे ते होईल. पण मला माझी इच्छा आहे की त्याने ना पोलीस भरतीमध्ये जावं असं म्हणजे वाटतं मला. पण
त्याच्या नशिबात जे असेल ते होईल. पण त्यासाठी ना मग मी त्याला ना असं पावसामध्ये भिजण्यापासून किंवा खेळण्यापासून त्याला म्हणजे अडवत नाही. त्याची हाईट वगैरे जास्ती आहे आणि म्हणजे हाईट व्यवस्थित आहे त्याची. त्यामुळं मला वाटतं की थोडीशी तयारी जर त्यांनी केली तर मग तो आरामात पोलीस भरतीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळं ना मग मी त्याला अडवत नाही कधीच. तर आता इथे बघा हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर जरा जास्ती प्रमाणात असतात आमच्या इथे, कारण की साहेबांना हिरव्या मिरच्या आवडतात कट करून टाकलेल्या. तर आता हिरव्या मिरच्या, कांदा हे टाकलं, बेसन घेतलं जेवढं पाहिजे तेवढं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कांदा टाकलं आणि आता याच्यामध्ये ना ओवा पण टाकलेला आहे मी. हाताने असं थोडंसं चोळून ओवा टाकला आहे त्याच्यामध्ये. मीठ वगैरे टाकले, हळद टाकले आणि आता सोडा जो आहे ना, सोडा मी थोड्या वेळाच्या नंतर टाकते. म्हणजे सगळं व्यवस्थित पीठ हे झालं ना, व्यवस्थित झालं ना, बनवून झालं की त्यानंतर मग त्याच्यावरती चिमूटभर सोडा टाकून थोडंसं 1 चमचाभर पाणी त्यावरती टाकलं की मग सोडा ॲक्टिव्ह होतो आणि मग व्यवस्थित भजी बनतात. हे बघा सगळं झाल्याच्या नंतर मग मी सोडा टाकले आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि आता भजी पटापट तळून घेते. तर फ्रेंड्स आता संध्याकाळच्या नाही म्हणता 6:15 झाल्या असतील आणि चालू आहे आता आमचं रात्रीचं जेवण. थोडंसं लवकरच आवरत असतो आम्ही आणि लवकरच आवरलं पाहिजे जेवण रात्रीचं, म्हणजे झोपेपर्यंत आपलं जेवण पचन होतं. तर आता इथे बनवली होती मी खिचडी आणि म्हणजे काही काही जणांचा गैरसमज पण होत असेल, खिचडी म्हणजे ते पातळवाली खिचडी ती पण असते आणि पण ती पातळवाली नव्हती. तर म्हणजे मसाला भात, वाटाणा, बटाटा वगैरे टाकून हे सगळं तेजपत्ता, खडे मसाले वगैरे टाकून हे भात बनवलेला होता आणि त्याचसोबत आता भजी पण आहेत. तर फ्रेंड्स या तुम्ही पण संध्याकाळचं जेवण करायला. तर असं होतं माझं दिवसभराचं रुटीन, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे कामं जे आहेत ते अशा पद्धतीने होते आणि कधी-कधी एक्स्ट्रा कामं पण असतात काही-काही, तर ते काढत असते. पण रोजचं नसतात एक्स्ट्रा कामं. तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस होता आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण दिवसाचा होता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.